शिवसेना कोणाची, शिवसेना पक्षचिन्ह कोणाचं, या सगळ्याचा वाद सध्या न्यायालयीन आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये याची लढाई सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलग 7व्यांदा सुनावणी जी आहे ती पार पडली आणि 7ही वेळा कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, युक्तिवाद करताना पाहायला मिळालं. मात्र सध्या आपण बघतोय की 2022ला जो राज्यामध्ये बंड झाल्याचं पाहायला मिळालं आणि तेव्हापासून जी लढाई सुरू आहे, मग ती निवडणूक आयोगाच्या कोर्टात असेल, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, मग महाराष्ट्र विधानमंडळ असेल, विधी भवन असेल, तिकडे सुद्धा ही लढाई झाली. आणि सध्या पाहायला मिळते जे चित्र आहे ते म्हणजे जे पक्ष चिन्ह आणि जे नाव आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव उद्धव ठाकरेंकडे. मात्र आता लढाई आहे ती म्हणजे आमदार अपात्र, त्यानंतर पक्ष चिन्ह कोणाचं असणार ह्या सगळ्यावरती. मात्र आता आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं यावरती आपण आजची चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी आपलं महानगरचे वरिष्ठ पत्रकार उन्मेष खंडागळे आपल्यासोबत आहेत. सर, आजच्या चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहतोय की मागच्या 7 वेळा ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे. महत्वाचं आहे ते म्हणजे पक्ष चिन्ह आणि शिवसेना पक्ष. कपिल सिब्बल जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सातत्यानं बाजू मांडताना पाहायला मिळते. काय वाटतं आजच्या सुनावणीमध्ये जे मुद्दे येताना पाहायला मिळते सातत्यानं, काय सांगाल सर याबाबत? वैभव, आजची जी सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये तू जसं सुरुवातीला जो उल्लेख केला तो महत्वाचा आहे की ही निवडणूक आयोग, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर विधिमंडळाकडे ज्या प्रकारे सुनावणी झाली त्याचाच उल्लेख आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे कपिल सिब्बल हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज सांगितलं की विधिमंडळामध्ये जेव्हा पक्ष कोणाचा हे ठरवण्याची वेळ आलेली होती तेव्हा राहुल नार्वेकर यांच्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते तेव्हा, आजही तेच आहेत, तर राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयावरती मोठ्या प्रमाणामध्ये आज चिरफाड करण्यात आलेली आहे त्यांच्या निर्णयाची. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवलंय हे कसं चुकीचं आहे हे आज कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कपिल सिब्बल यांच्या नंतर ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी देखील आज युक्तिवाद केलेला आहे, ते उद्या देखील पूर्ण करणार आहे. तर यामध्ये जे आहे ते सगळ्यात पहिले विधिमंडळ पक्ष हा जो आहे तोच महत्वाचा आहे असं जे राहुल नार्वेकरांनी मांडलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी निर्णय दिला की आमदारांच्या संख्येनुसार शिंदेकडे सर्वाधिक आमदार आहेत आणि म्हणून तेच पक्ष आहेत. हा जो निर्णय दिलेला आहे हा चुकीचा निर्णय आहे असा दावा आज कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती पुन्हा एकदा आज त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आमदारांचा एखादा वेगळा गट तयार झाला म्हणून तो पक्ष होत नाही असं त्यांनी आज म्हटलेलं आहे. म्हणजे आमदारांचा एक वेगळा गट झाला तर तो एका वेगळ्या पक्षात जायला पाहिजे. याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर तृणमूल काँग्रेसचा आता जे खासदार आणि आमदार फुटलेले आहेत त्यांनी स्वतःचा वेगळा गट तयार केला आणि एका वेगळ्या पक्षात गेलेले आहेत ते. तर तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात होणं गरजेचं होतं. मात्र राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पक्ष म्हणून मान्यता दिली हा निर्णय अतिशय चुकीचा होता असा जोरदार युक्तिवाद आजच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. म्हणजे राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असावं याची नोंद ही निवडणूक आयोगाकडे असते. ती नोंद निवडणूक आयोगाकडे होती. तरीही निवडणूक आयोगाने देखील विधिमंडळ पक्ष जो आहे म्हणजे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांनाच पक्ष म्हणून मान्यता दिली. हे देखील कसं चुकीचं आहे. हे सगळे मुद्दे आज कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत. हे सुरुवातीच्या आजच्या सुनावणीच्या सुरुवातीच्या भागामध्ये. आणि जशी जशी त्यांनी युक्तिवाद केलेला आहे की शिवसेना हे नाव हे ठाकरेंचं आहे आणि शिंदे हा गट आहे असं वारंवार त्यांनी आजच्या सुनावणीमध्ये सांगितलं. ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही जी सुनावणी सुरू आहे याच्यामध्ये 10वी अनुसूचीचा उल्लेख सातत्यानं केला जातोय ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मात्र महत्वाचं ते म्हणजे याच्यामध्ये की पक्षचिन्ह ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे ही जेव्हा लढाई ज्या वेळेला गेली होती आणि निवडणूक आयोगाने जो काही दाखला दिला होता, जो काही निर्णय दिला होता, त्याला सुद्धा त्याच्यावरती सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की विधिमंडळातलं जे काही संख्याबळ आहे ते धरून पक्ष ठरवता येत नाही. 2018च्या घटनेचा सुद्धा त्यांनी सातत्यानं उल्लेख केलेला आहे. त्यामुळे एकीकडे घटना 2018ची आहे आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाला दिलेला निकाल आहे. काय वाटतं या सगळ्यामध्ये की ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो सुरू आहे
आहे. त्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं दिलेलं जे निर्णय आहेत ते सध्या त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळं आता या ज्या काही सुनावणी सध्या सुरू आहे, अजूनही शिंदेचा युक्तिवाद या सगळ्यावरती प्रलंबित तो सुद्धा बाकी आहे. मात्र अंतिम सुनावणी अशा स्वरूपात याकडे पाहिलं जात आहे. तर आता कपिल सिब्बल यांच्या या सगळ्या युक्तिवादानंतर काय वाटतं, कारण ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचा जो काय निकाल होता या सगळ्यामध्ये, त्याबाबत काय सांगाल सर? नाही, आणखी शिंदेची सुनावणी होईल, शिंदेच्या वकिलांकडून आणखी युक्तिवाद केले जातील, सुनावणी आणखी काही दिवस चालणार आहे, हे सगळं होईल. मात्र आज जे झालंय ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्ये जे सांगण्यात आलं की 10वी अनुसूची काय सांगते, तर ते महत्वाचं आहे. 10व्या अनुसूचीनुसार जर एखाद्या पक्षाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या पक्षाचे आमदार जर फुटून जाणार असतील तर तो वेगळा गट होऊ शकतो. त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली जाऊ शकत नाही. आणि तशी जर मान्यता दिली जात असेल तर हे एक प्रकारे पक्षांतर बंदीला प्रोत्साहन असल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी सर्वोच्च न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, ह्या ज्या संविधानिक संस्था आहेत यांनीच संविधानाचं पावित्र्य जपलं पाहिजे, अशा प्रकारचा आजचा त्यांचा युक्तिवाद होता. 10व्या अनुसूचीनुसार परिच्छेद 3 आणि 4 मध्ये नमूद केलेलं जे आहे डिफेन्स जो आहे त्याच्यामधला तो उपलब्ध आहे. 10व्या अनुसूचीचा अर्थ लावताना पक्षांतराला प्रोत्साहन देऊ नये आणि लोकशाही प्रक्रियेचा पायाच उद्ध्वस्त होणार नाही याची खात्री आपण बाळगली पाहिजे, असं त्यांनी आज म्हटलेलं आहे. म्हणजेच पक्षांतर बंदी जर होत असेल असं जर दिसत असेल तर या 10व्या अनुसूचीनुसारच निर्णय देणं अपेक्षित होतं. हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील 10व्या अनुसूचीनुसारच निर्णय द्यायला पाहिजे होता आणि निवडणूक आयोगाने देखील, कारण निवडणूक आयोगाकडे तर घटनाच होती 2018 मध्ये जी दिलेली होती उद्धव ठाकरेंनी, ती घटनाच होती आणि त्याच घटनेचा तपशील हा जे काही बंडखोर आमदार आहेत त्यांनी देखील दिलेला होता. त्यामुळं निवडणूक आयोगानं जी चूक केली ती चूक विधानसभा अध्यक्षांनी केली आणि त्यामुळे आता हा निर्णय बदलावा लागेल अशा पद्धतीचं त्यांचं आर्ग्युमेंट आहे. आणि हेच न्यायमूर्ती बागची यांनी देखील विचारलेलं आहे की आम्ही शिंदेना अपात्र ठरवू शकतो का, त्यांना कारवाई करू शकतो का, असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केलेला आहे. तर त्याला देखील त्यांनी होकारार्थीच उत्तर दिलेलं आहे. पूर्वलक्षी प्रभावानेच हा निर्णय लागू होतो, जरीही त्यांचा कार्यकाळ संपलेला असला. मात्र संविधानाच्या ज्या काही यामध्ये चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि संविधान ज्या पद्धतीने त्याची पायदळी तुडवण्यात आलं एक प्रकारे, तर ते यापुढे असं काही घडू नये यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. आणि ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचा निकाल हा निवडणूक आयोगाने दिला, विधानसभा अध्यक्षांनी दिला, तो चुकीचा आहे. आणि ते फक्त आमदार आमच्याकडे जास्त आहेत, आमदारांचा सपोर्ट आम्हाला आहे म्हणून आम्ही पक्ष आहोत, हा दावा अतिशय चुकीचा आहे असं आज कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे यानंतरही पुढे एखादा पक्षाचा आमदार म्हणेल की या पक्षाचे आमदार, जे आपल्याला आठवतंय की राज ठाकरेंनी ते उदाहरण दिलेलं होतं की माझा एकच आमदार आहे, आणि उद्या जर तो विधानसभेमध्ये जाऊन म्हणाला की मीच पक्ष आहे आणि पक्ष माझाच आहे तर मग काय करायचं. बरोबर. तर त्याच दृष्टीनं आजचा युक्तिवाद झालेला आहे आणि कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की हा जो निकाल दिलेला होता विधानसभा अध्यक्षांनी तो चुकीचा आहे, तो चुकीच्या गृहीतकांवरती दिलेला आहे आणि एक प्रकारे त्यांनी निर्णय आधी ठरवून टाकलेला होता आणि त्याची फक्त तपशील गोळा केले की कशा पद्धतीनं द्यायचं आहे. हे त्यांनी कालच्या त्यांच्या सुनावणीमध्ये देखील सांगितलेलं होतं, तेच आज त्यांनी पुढे आणलेलं आहे. आणि 10व्या अनुसूचीनुसार ही पक्षांतर बंदीला हे प्रोत्साहन ठरू शकतं, त्यामुळे असं काही घडू नये अशी खात्री मला तुमच्याकडून मिळेल असं त्यांनी न्यायालयात आज म्हटलेलं. ज्या प्रकारे आपण पाहतो की 10व्या अनुसूचीचा उल्लेख हा सातत्याने केला जातो आणि शिस्तबंद असेल आणि पक्षांतर बंदी असेल त्या सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती महत्वाचं आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आज झालाय त्यातले काही मुद्दे आपण पाहतो. त्यामध्ये विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आणि आमदारांच्या निवडून आलेल्या कार्यकाळापुरता विधिमंडळ पक्षाचं अस्तित्व असतं. मग आमदार असो वा नसो राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. तसंच राजकीय पक्षाचं नेतृत्व कुणाकडे आहे याचीही नोंद निवडणूक आयोगाकडे असते. तसंच 10व्या सूचीनुसार जसा उल्लेख सरांनी आता केला त्यानुसार 10व्या सूचीनुसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसतो, कारण राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असाही युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांनी केलाय. माझा पुढचा प्रश्न सर असा असणार आहे की ज्या प्रकारे युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र आता या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे म्हणजे चिन्ह गोठवण्यासंदर्भातला युक्तिवाद सुद्धा आजच्या सुनावणीमध्ये पाहायला मिळाला. खरा सवाल आहे, कारण पक्ष आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं पाहिजे. नक्कीच, पण आता मुद्दा असा आहे की जरी
मागचे निकाल जर आपण पाहिले, निवडणूक आयोग असेल, विधिमंडळातला निकाल असेल, त्यानंतर जो काय 2022ला जो काय बंड झाला त्याच्यानंतर जो निवडणुकीचा माफ करा, जो काही निर्णय आहे तो शिंदेच्या बाजूने केलेला आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये पक्ष गोठवलं तर नेमकं पुढे काय पक्ष चिन्ह गोठवलं तर काय होऊ शकतं? पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावरतीच हा सगळा खटला उभा राहिलेला आहे आणि यासाठी सुभाष देसाईंचं जे प्रकरण आहे त्याचा हवाला हा वारंवार दिला जातोय. जे 19 जुलैला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती कायम ठेवून निर्णय दिला पाहिजे. कारण कोणताही निकाल जो येतो किंवा कोणताही खटला जो उभा राहत असतो तो ज्या दिवशी खटला न्यायालयात आला त्या दिवसाच्या परिस्थितीच्या आधीच बाजू पाहिली जाते, त्याच्यानंतरची नाही. तर यांनी जे केलेलं आहे शिंदेंनी, हे 19 जुलैच्या नंतर यांनी ज्या काही सगळ्या घडामोडी केलेल्या आहेत, म्हणजे 19 जुलैला जेव्हा खटला न्यायालयामध्ये उभा राहिला त्याच्यानंतर यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळं 21 जून आणि 19 जुलैची जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या परिस्थितीनुसारच निर्णय दिला पाहिजे. त्या परिस्थितीला अनुसरूनच पुढची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आज त्यांनी केलेली आहे. आणि हे सांगताना आज त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे शिवसेना हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्याचा गैरवापर त्यांच्या पक्षाचा आणि चिन्हाचा हा एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. आणि त्यामुळे जर आम्हाला शिवसेना पक्ष हा मिळत असेल आणि ते चिन्ह आम्हाला जर मिळत नसेल किंवा शिवसेना पक्ष आम्हाला मिळत नसेल तर ते चिन्ह गोठवलं जावं आणि शिवसेना पक्ष हा आम्हाला मिळावा अशी त्यांनी मागणी केली. म्हणजे एक प्रकारे आज हे अशा कन्क्लुजनला आलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि त्यांचे वकील कपिल सिब्बल की धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जावं आणि शिवसेना हा पक्ष ठाकरेंना मिळावा. या कन्क्लुजन वरती आता ठाकरे आलेले आहेत, त्यांचे वकील आलेले. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय दे, कारण त्यांनी अशा पद्धतीने विचारलं देखील. त्यावरती मी थोडं तुम्हाला थांबवतो सर, कारण की तुम्ही जो मुद्दा आता म्हणताना पाहायला मिळतात तो म्हणजे योग्य त्यांच्या मुळामध्ये महत्वाचं आहे की ते पात्रच नव्हते असं सुद्धा ते म्हणत आहेत. मग जो काही लाभ त्यांनी घेतलेला आहे या सगळ्यामध्ये, गैरवापर जो काही त्यांनी शब्द त्यांनी या सगळ्यामध्ये वापरलाय, तर मग आता असा प्रश्न निर्माण होतोय की जर पक्ष चिन्ह आणि नाव जर गोठवलं तर मग आतापर्यंतचे जे झालेले निर्णय आहेत, मुख्यमंत्री म्हणून असेल किंवा उपमुख्यमंत्री म्हणून असेल, तर मग ते त्या संदर्भातला निर्णय असेल किंवा त्या संदर्भात आता काय घडू शकतं पुढे? नाही, आज जे त्यांनी मांडलेलं आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना हा पक्ष ठाकरेंचा आहे आणि तो पक्ष ठाकरेंनाच मिळाला पाहिजे. मात्र त्याचा गैरवापर हा शिंदेंनी केलाय आणि त्यामुळं या चिन्हाचा ज्या पद्धतीने गैरवापर झालेला आहे त्यामुळे ते चिन्ह गोठवलं पाहिजे. म्हणजे जर समजा निकाल असा जरी आला की ठाकरेंच्या बाजूने आला तरीही शिवसेना पक्ष आहे हे त्यांना मिळेल, मात्र धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल आणि शिंदेंना नव्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची वेळ येऊ शकते असा सध्याचा आजचा त्यांचा युक्तिवाद होता. कारण निवडणुका अजून 2 ते 3 वर्ष, 2.5-3 वर्ष पुढे आहेत, त्यामुळे बराच मोठा काळ देखील आहे त्यांना त्यांचं चिन्ह इस्टॅब्लिश करण्यासाठी. तर याचा सगळा विचार करून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं आणि शिवसेना हा पक्ष हे नाव हे ठाकरेंना मिळण्याची शक्यता जास्त आहे अशा पद्धतीचा आजचा युक्तिवाद. फक्त सिब्बल यांनीच नाही तर त्यांच्या सोबतचे वकील जे आहेत, ज्येष्ठ वकील जे आहेत कामत, यांनी देखील अशाच पद्धतीचा युक्तिवाद आज केलेला आहे. त्यांना वेळ फार कमी मिळाला, मात्र त्यांनी उद्या पुन्हा एकदा अर्ध्या तासाचा वेळ न्यायालयाला मागितलेला आहे आणि तो त्यांना मिळालेला. त्यांना चिन्हाचा लाभ घेतला जो शिंदेंनी तो चुकीचा आहे आणि त्यामुळं त्यांचा गैरवापर त्या चिन्हाचा करण्यात आला आणि त्यामुळे ते चिन्ह गोठवलं जावं अशी मागणी करण्यात आली. आपल्याला आठवत असेल वैभव, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणामध्ये देखील सुप्रिया सुळे यांनी जेव्हा पहिली याचिका दाखल केलेली होती तेव्हा देखील त्यांनी घड्याळ हे चिन्ह गोठवावं हीच मागणी केलेली होती. त्यामुळं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाण्याची मागणी ही जी आज करण्यात आलेली आहे ती आजपर्यंत म्हणजे गेल्या 7 दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे. 7 दिवसांमध्ये न्यायालयानं देखील अनेक वेळा प्रश्न उपस्थित केलेले, काही वेळा ते थट्टेच्या स्वरूपात असतील, मात्र न्यायालय या प्रकरणामध्ये गंभीर असल्याचा सध्या दिसतंय. बागची जे न्यायमूर्ती आहेत ते वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतायत आणि त्याची समर्पक उत्तरं जी आहेत ती सिब्बल यांच्याकडून मिळताना दिसत आहेत. त्यामुळं या सगळ्यांचा एकंदर विचार केला तर निर्णय काय होईल अजून आपल्याला सांगता येणार नाही, ते आपण प्रिडिक्टही करू शकत नाही. मात्र
सिब्बल यांचा युक्तिवाद हम्म. हा न्यायालयाला पटणारा आहे हम्म. असं सध्याचं वातावरण दिसतंय. जरी वातावरणाची आपण जर बातचीत केली तर मुळामध्ये आता याच्यामध्ये असं सुद्धा काही मुद्दे आहेत जे आजच्या युक्तिवादातले त्यातला मुद्दा आहे तो म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला की शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांसमोर 2018ची घटनाही सादर केली होती, जसा उल्लेख तुम्ही केला. तर शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर जी काय दाखल केलेल्या 39 स्वतंत्र उत्तरांमध्ये 2018ची पक्षघटना नमूद करून सादर केली होती. नंतर ही वकिलांकडून झालेली चूक असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे 39 स्वतंत्र उत्तरांमध्ये एकच चूक कशी होऊ शकते असा सुद्धा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. कसं पाहताय सर याकडे? नाही, एकच चूक वारंवार केली तेच ना, ज्या पद्धतीचा निकाल हा निवडणूक आयोगाने दिलेला होता तशाच पद्धतीचा त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ही कटकारस्थानाची सुद्धा शक्यता असू शकते. तेच तर त्यांनी जे आज जे मांडलंय ते महत्वाचं आहे की ते पहिले मुंबईतून निघून भाजप शासित राज्य सुरत मध्ये गेले. त्यानंतर ते सुरत मधून भाजप शासित राज्य गुवाहाटीला गेले आणि तिथून ते परत भाजप शासित राज्य मार्गेच मुंबईमध्ये परत आले. म्हणजे एका प्रकारे 19 जुलैच्या नंतर ते सत्तेमध्ये आलेले आहेत आणि सत्तेमध्ये आल्यानंतर सत्तेचा जो काही लाभ असतो हा या आमदारांना आणि या सगळ्यांना मिळालेला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे सत्तेच्या लाभामुळेही काही गोष्टी बदलू शकतात हे आज परिणामकारक पद्धतीनं ठासून असं सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. हे अधिक महत्वाचं आहे. तर जे तुझा जो प्रश्न होता की एकच वारंवार काय येते, तर त्याचं कारण हेच आहे की निर्णय आधी ठरलेला होता, फक्त तो मांडायचा कसा हे नंतर ठरलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या चुका झालेल्या दिसत आहेत. आणि एक महत्वाचं आहे की सुभाष देसाई प्रकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की तेव्हाचे सुप्रीम कोर्टचे CJI जे होते, सरन्यायाधीश जे होते चंद्रचूड यांनी सांगितलं होतं की प्रतोद जे आहेत सुनील प्रभू हे योग्य आहेत, शिंदेंनी नेमलेले प्रतोद गोगावले हे चुकीचे आहेत, चुकीच्या पद्धतीनं त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आमदारांच्या अपात्रतेचा विषय आला होता तिथेही सुप्रीम कोर्टाने सांगितले की हा आमच्या अखत्यारीतला विषय नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा आहे आणि तो तिकडे पाठवण्यात आला. मात्र त्यांनी अपात्रतेचा निर्णय घेतला नाही. मग जर समजा राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतला असता आणि अपात्रता ठरवली असती की पक्ष हा शिंदेचा आहे, तर मग ठाकरेंचे आमदार अपात्र व्हायला हवे होते. मात्र तसं काही झालेलं नाहीये आणि त्यामुळं वारंवार ती चूक करण्यात आली का असा आजचा युक्तिवाद हा सिब्बलांकडून करण्यात आलेला आहे. युक्तिवाद हा होताना पाहायला मिळतोय. 7व्यांदाची सुनावणी होती. एक शेवटचा प्रश्न आहे, त्यानंतर आपण अगदी अंतिम टप्प्यात आलेलो आहे. तो म्हणजे माझा स्वतःचा व्हीप आहे असं प्रत्येक आमदार म्हणू लागला तर 10व्या अनुसूचीचा अर्थच उरणार नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलं. बरोबर. तर पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाला नाकारून प्रत्येक गटाने स्वतःचा व्हीप तयार करण्याची मुभा दिली तर पक्षांतर विरोधी कायद्याचा उद्देशच निष्फळ ठरेल असा इशारा सुद्धा कपिल सिब्बल यांनी दिलाय. त्यामुळे आता ज्या प्रकारे तुम्ही मांडणी केलेली आहे, आता महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 10व्या अनुसूचीचा आणि आता जो कपिल सिब्बल यांनी जो इशारा दिलेला आहे तो म्हणजे माझा स्वतःचा व्हीप असं जर प्रत्येक आमदार म्हणू लागला तर पक्षांतर विरोधी कायद्याचा उद्देशच निष्फळ ठरेल. कसं पाहताय सर याकडे? नाही, तेच मी या आधी देखील हेच सांगितलं होतं की पक्षांतर बंदी जो कायदा आहे, 10वी अनुसूची जी आहे ती यासाठीच आहे की आमदारांनी किंवा खासदारांनी जर त्यांचा गट तयार केला असेल तर त्या गटाला मान्यता मिळू शकते. तो गट एका वेगळ्या पक्षात जाऊ शकतो. मात्र तो गटच जर सांगायला लागला की मीच पक्ष आहे तर मग पक्षांतर बंदी कायद्याला काहीही अर्थ उरत नाही असं सिब्बल यांनी आज सांगितले. आणि त्यामुळेच या 10व्या अनुसूचीचं पावित्र्य राखणं, संविधानाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही आता सर्वोच्च न्यायालयावरती आहे. सर्वोच्च न्यायालयाला दाखवून द्यायचंय की शेवटी संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. जे काही नियम आहेत, कायदे आहेत त्यानुसारच सगळं काही होणार आहे. जरी आता काय घडलं यापेक्षाही काय घडू नये पुढे भविष्यात अशा पद्धतीने घडू नये यासाठी जर काही करायचं असेल तर या सगळ्या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या नियमांचं उल्लंघन झालं आहे ते दुरुस्त करण्याची वेळ आता सर्वोच्च न्यायालयावरती आलेली आहे. असंच एक प्रकारे आज सिब्बल यांनी
सूचित केलेलं आहे न्यायालयाला. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात. तर आपण पाहतोय की शिवसेना नेमकी कोणाची, शिवसेना पक्षचिन्ह कोणाचं, या सगळ्यावरती युक्तिवाद हा आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. घटनाक्रम जर आपण पाहिला तर 2022ला बंड होतं आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडते. त्यानंतर सुरुवातीला सुरतवरून गुवाहाटी, गुवाहाटीवरून गोवा आणि गोवावरून महाराष्ट्रात सत्ता स्थापन, हे सगळं प्रकरण पाहता त्यानंतर न्यायालयीन लढाई, मग ती सुरुवातीची लढाई ही निवडणूक आयोगाकडे होते, नंतर सर्वोच्च न्यायालयाकडे जाते आणि नंतर थेटपणे विधिमंडळात ही लढाई येते. मात्र आता प्रश्न तो म्हणजे या सगळ्या युक्तिवादाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता शिवसेना पक्ष चिन्ह नेमकं कोणाचं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या युक्तिवादामध्ये, आजच्या सुनावणी दरम्यान आलेला मुद्दा तो म्हणजे गोठवण्यासंदर्भातला पक्ष चिन्ह आणि नाव गोठवण्यासंदर्भातला. त्यामुळे आता नेमकं पक्ष चिन्ह गोठवलं जाणार का, की आजच्या या युक्तिवादानंतर नेमकं पक्ष चिन्ह कोणाच्या पारड्यात पुन्हा एकदा पारड्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. मात्र आपलं या सगळ्या प्रकरणावरती लक्ष असणारच. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.